कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धुळा भरण्याचा कार्यक्रम एक नंबर झाला। आता रुखवत घ्या, मग आम्ही निघतो। रुखवत? बघा बघा, सूनबाईनं तुमच्यासाठी काय काय करून ठेवलाय। खरंच कमाल आहे अक्षराची। अक्षराने जसं सांगितलं तसंच आम्ही सर्व केलं। आमचा बचत गट पण आहे। सर्व बायका मिळून रुखवत वगैरे काय काय आम्ही बनवत असतो। तुमच्यासाठी रुखवत सुद्धा आम्हीच आवडीने आणलंय। माझ्या लग्नात बी ह्यो असलं भारीवाला रुखवत द्यायला। आधी तुझं लगीन तर ठरू दे, मग आणतील त्या। तुम्ही सगळ्यांनी खूप केलं आमच्यासाठी। खरंच म्हणजे आम्ही रुखवत वगैरे असा काही विचारही केला नव्हता। सगळं डोकं अक्षराचं। अगदी माहेरपण वगैरे करून सासूचं लग्न लावते पोर। फार नशीबवान आहात तुम्ही हो, तुम्हाला अक्षरासारखी सून मिळाली। खरंय तुमचं। तुम्हा सगळ्यांचे खूप आभार। जेवून जा बरं का तुम्ही समजायचं नाही। हा हो। आता भरवा बघू एकमेकांना। अहो भरवा भरवा। बस बस बस, एक चमचा नको नको, बस बस। पण नंतर घेणार मग। हा आता आराम करा। अधिपती मला आराम नकोय, मी तेच सांगते तुम्हाला। माझं ऐका तुम्ही, मला इथून घेऊन चला, माझ्यावर विश्वास ठेवा। तुमच्यावर विश्वास आहेच मास्तरीन बाई। माझं काय ऐकत नाही तुम्ही? काय नाही ऐकत? हेच की भुवनेश्वरी मॅडमच चारुलता आहे। पुन्हा तेच तेच म्हणजे तेच खरं आहे ना? हो अधिपती, मी भुवनेश्वरी मॅडमना बजरंग बरोबर पाहिलं होतं। हा, मी तुम्हाला आधी सांगितलं, भुवनेश्वरी मॅडमच्या कानातली बुगडी चारुलता यांच्या कानात होती। एकच बुगडी दोघींच्या कानात कशी असू शकते? मला माहितीये ना, मला कळतंय मी काय बोलतेय। ठीक आहे, तुम्ही जरा थंड घ्या। नाही नाही अधिपती, मी खूप दिवस तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते, आपलं नीट बोलणं होत नाही। मला आत्ता बोलू द्या। तुम्ही ऐका माझं, तुम्ही स्वतःच्या डोसक्याला एवढा ताण करून घेऊ नका। ताण घेऊ नका? पण असं कसं म्हणताय तुम्ही? असा कसा ताण घेऊ नको? अहो, आपली फसवणूक झाली अधिपती। भुवनेश्वरी मॅडम रूप बदलून आल्यात, तुम्हाला
नाहीये. बरं ठीक आहे, एका क्षणासाठी आपण असं धरून चालूया की त्या चारुलता मॅडमच आईसाहेब आहेत. मग त्यानं काय फरक पडतो? मग म्हणजे म्हणजे तुम्ही कशाला त्रास करून घेता एवढं? त्या असल्या आईसाहेब तर असल्या. सुलभा काही डोक्यावर पडली की काय? मगाशी फोन केला तर बोलत नव्हती, आता माझ्यावर मेसेज खेळते. काय आलाय मेसेज? उद्या ये. खरंच डोक्यावर पडली. मगाशी फोन केला आणि विचारलं येऊ का, तर नाही म्हटली, आणि आता म्हणती उद्या ये. अरे दे, आपल्याला काय, ये तर ये, आपल्याला जायचं. येतो हा, उद्या येतो. उद्या ये. असल्या तर असल्या आईसाहेब म्हणजे असं का बोलताय तुम्ही? मी जे बोलतोय ते तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून बोलतोय. माझा त्रास कमी होणं हा विषयच नाही आता. तुम्ही उगाच इशे हार्ड करायलाय मास्तरीनबाई. आईसाहेब आधी बी आपल्या संग होत्या, आधी बी त्यांच्याच हातात सूत्र होती, आता बी राहतील. त्यांना आपल्याला आणि तुम्हाला काय फरक पडतोय सांग? तुम्ही असं का बोलताय मला खरंच कळत नाही अधिपती. तुम्हाला कळतंय ना मी काय त्या म्हणजे भुवनेश्वरी मॅडम चारुलता म्हणून आपल्या घरात ते इतके दिवस होत्या, ते कोणीतरी वेगळे आहेत. त्या असं दाखवतायत की त्या नाहीच आहेत, पण ते त्याच आहेत. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? ऐका तुम्ही स्ट्रेस घेऊ. स्ट्रेस नाही, स्ट्रेस आल्या मास्तरीनबाई आल्या बरं का आता बाहेर. मुद्दा तो नाही अधिपती. चिडू नका मास्तरीनबाई. अहो मी चिडू नको तर काय करू सांगा मला? कसं बोलताय तुम्ही अधिपती? त्या आपली घोर फसवणूक करतायत. कळतंय का तुम्हाला? बाबांनी भुवनेश्वरी मॅडमना बायकोचं स्थान दिलं नाही. इतक्या वर्षात त्यांना कधीही तो मान दिला नाही. आता त्यांना ते स्थान हवंय, त्यांना मान मिळवायचा परत. म्हणून ते हे सगळं नाटक करतायत. म्हणून ते चारुलता बनून आल्या. आणि हे जर सगळं त्यांना मिळालं तर त्यांच्या हातात सत्ता जाईल. मी काय सांगालो तुम्हाला कळतंय का? आपल्या घरातली सत्ता कायम आईसाहेबांच्याच हातात होती. आम्हीच दिली होती ती, आणि इथून पुढे मी आयुष्यभर देत राहू. असं का बोलताय तुम्ही? मला सांगितलं ना, मी तुमचा त्रास कमी करण्यासाठी फक्त बोलतोय. माझा त्रास असा नाही कमी होणार अधिपती. हे बघा, सुख जसं मान्यावर असते ना, तसं त्रास बी करून घेण्यावर असतोय. आपण जर करून घेतला तर त्रास होते, नाही तर नाही होत. काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात, त्या उगाच धरून ठेवायच्या नाहीत आपल्या मनात. आणि समजा तुम्ही म्हणताय तसं चारुलताबाईच आमच्या आईसाहेब असल्या समजा, तरी त्यानं तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्ही त्रास करून घेतल्यानं वस्तुस्थिती बदलणार आहे का मला सांगा? अहो पण मला सिद्ध करायचं ना सत्य काय ते. आता शेवटचा गाव. नाही, मला कोण कसं काय बघेल? मी जलात नाही का? जलात आहे आपण, आपल्याला कोण नाही बघणार. आता तुम्ही फक्त बघा मी तिची काय हालत करतो ते. आपला आणि तिचा लय पुराणा हिशोब आहे. आता फुल अँड फायनल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.